नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण महाशिवरात्र स्पेशल उपवासाच्या 2 चटण्या बनवणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कशा पद्धतीने आपण या 2 चटण्या बनवलेल्या आहेत ते बघूया। इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण घेऊया ओलं खोबरं। तर ओल्या खोबऱ्याचे इथे मी काप करून घेतलेले आहेत अर्धी वाटी। याच्यामध्ये आपण आता अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेऊया। इथे मी साली सपट घेतलेले आहेत। तुम्ही साल काढून घेतली तरी देखील चालेल। आता छोटा चमचा आपण याच्यामध्ये साखर टाकून घेतली। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। 2 चमचे आपण याच्यामध्ये दही टाकून घेणार आहोत। दही टाकल्यानंतर ही चटणी खूप छान लागते। याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला याला वाटण करून घ्यायचे। आपण जर उपवासाची इडली बनवली, उपवासाचा डोसा बनवला किंवा साबुदाणा वडे जर बनवले तर त्याच्यासोबत खाण्यासाठी ही चटणी खूप छान लागते आणि एकदम सोप्या पद्धतीने झटपट देखील होते। तर बघा अशा पद्धतीने पाणी टाकून चटणी मी वाटण करून घेतलेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ही चटणी थोडीशी पातळ करून घ्यायची। तर बघा अशा पद्धतीने चटणी आपली इथे तयार झालेली आहे। आता पुन्हा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगोदर मिरची वाटून घेतलेली आहे। त्याच भांड्यामध्ये आता 1 वाटी मी खोबरं घेतलेलं आहे। खोबऱ्याचे काप करून घेतलेत। आता याच्यामध्ये आपण 4-5 हिरव्या मिरच्या मोडून टाकून घेऊया। तर बघा इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या मोडून टाकून घेतलेल्या आहेत। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलंय। अर्धा छोटा चमचा आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया। साखर टाकल्यानंतर चटणी खूप छान लागते। आता पुन्हा आपण याच्यामध्ये 2 चमचे दही टाकून घेऊया। झाकण लावून मिक्सरला फिरवून घ्यायचे। तर बघा अशा पद्धतीने इथे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि ही चटणी हलकीशी पातळ करून घेऊया। अशा पद्धतीने दोन्ही चटण्या एकदम सोप्या पद्धतीने झटपट उपवास स्पेशल आपण चटण्या बनवलेल्या आहेत एकदम सोप्या पद्धतीने। या पद्धतीने चटण्या नक्की बनवून बघा, खायला खूप छान लागतात। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।